खरं तर झुरळ अतिशय दुर्लक्षित प्राणी आहे. जोपर्यंत तो स्वतःहून समोर येत नाही आणि तितकाच तो निरुपद्रवी सुद्धा आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही. एकट्या दुकट्या झुरळाला बघून तुम्ही हिंमत करता हो, चप्पल झाडू स्प्रे मारून त्याला हाकलवायचा प्रयत्न करता, पण तो आणि त्याच्यासारखेच बाकीचे एकत्र आले तर ढुंगीला पाय लावून पळता सुद्धा. आता तुम्ही म्हणाल गाय दूध देते, मेंढी लोकर देते, कोंबडी अंड देते, या झुरळाचा आपल्याला काय फायदा आहे? हेच चुकतं माणसाचं. गरज नसलेल्या सगळ्या गोष्टी कॅशे फाईल म्हणून डिलीट करायच्या, फायदा घेऊन झाला की अनफॉलो करायचं आणि निवडून आलं की दुर्लक्ष करायचं. घरातल्या बिनकामाच्या व्यक्ती माणसाला अडगळ वाटतात, तर झुरळासारख्या क्षुल्लक जीवाची काय विषाद आहे? आजपर्यंत किती प्रयत्न झालेत, प्रयत्न कसले कट झालेत झुरळांना संपवायचे. वेगवेगळ्या प्रकारची रंगाची हत्यारं आलीत, काला हिट, लाल हिट है ना, वेगवेगळ्या प्रकारची रंगाची हत्यारं आलीत, खाण्याच्या पदार्थातून भेसळ झाली आणि येणाऱ्या नव्या पिढीची फसवणूक सुद्धा झाली. पण झुरळाला आपण किती हाकललं मारलं तरी ते पुन्हा उठून उभा राहतं. तुम्ही झुरळांना कितीही उपद्रवी रिकामटेकडे म्हणाव, पण त्यांचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही. झुरळाकडून मी एक गोष्ट शिकलोय, जग कितीही विरोधात असलं तरी टिकून राहायचं. वा वा वा.